महाराष्ट्रामधल्या काँग्रेसची यादी आज येण्याची शक्यता जरा कमीच दिसते आहे। महाराष्ट्राबद्दलची काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आता संपली आहे आणि उद्या पुन्हा एकदा काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय, नवी दिल्लीमध्ये ही महत्त्वाची बैठक काँग्रेसची सुरू होती। यादी सुद्धा जाहीर होण्याची शक्यता होती, मात्र महाराष्ट्रामधली नावं या यादीमध्ये असण्याची शक्यता सध्या कमी दिसते आहे। महाराष्ट्राबद्दलची काँग्रेस कार्यकारिणीची जी बैठक होती ही आता संपलेली आहे आणि जागा वाटपाच्या संदर्भात त्यासोबतच उमेदवारीच्या संदर्भामध्ये उद्या पुन्हा एकदा काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे। त्यामुळे जरी महायुतीच्या जागा समोर आलेल्या असल्या तरी महाविकास आघाडी आणि त्यातल्या त्यात काँग्रेसमधून नेमकं कुठल्या मतदारसंघामधून कुठला उमेदवार असणार याची निश्चिती अजूनही होताना दिसत नाहीये। याविषयी बोलूया, शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी तू आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काय अधिकची माहिती आहे? उद्या पुन्हा एकदा काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आहे, आज सुद्धा उमेदवार जाहीर करण्यात येणार नाहीयेत। आज साधारण 7 जागांवरती चर्चा झाली, त्यामध्ये एक नावावरती शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळते। सोलापूरमधून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आणि आमदार असलेल्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी निश्चित समजली जात आहे। चंद्रपूरच्या जागेवरती विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांचं नाव सध्या चर्चेत आहे। मात्र प्रतिभा धानोरकर यांच्या नावावरती जवळजवळ शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीमध्ये गडचिरोलीची जागेवरती देखील चर्चा झाल्याचं समजतंय। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी डॉक्टर नामदेव हुसेंडी यांचं नाव चर्चेत होतं। कोल्हापूरमधून शाहू महाराज यांचं एक नाव फायनल झालेलं आहे। अमरावतीमध्ये आमदार बळवंत वानखेडे यांचं देखील एक नावावरती जवळजवळ शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळते। मात्र भिवंडीची जागा अद्यापपर्यंत काँग्रेसला मिळाली नाही। यावरती तोरगे यांचं नाव आघाडीवर अगदी शिवाजी, त्यामुळे उद्या पुन्हा एकदा बैठक होणार आहे। उद्या नेमकी कोणाची नावं महाराष्ट्रामधली जाहीर होतात हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी।